स्त्री शक्तीचा सन्मान केवळ सोहळा नसावा, तो रोजचा आचार असावा. गर्जना न्यूजचा परखड विचार. नमस्कार, मी रमण प्रदीप पाटील. आज महिला दिनानिमित्त तमाम महिला भगिनींना महिला दिनाच्या शुभेच्छा. तसेच महिलांच्या प्रत्येक कार्याचा सन्मान करत सर्व महिलांना मानाचा मुजरा. संघर्ष आणि जिद्द तिची ओळख, यशाच्या शिखरावर तिची चाहूल स्पष्ट. या शब्दात स्त्री शक्तीला वंदन करत आज जगभरात महिला दिन साजरा होत असला तरी हा उत्साह केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता स्त्रीच्या कर्तृत्वाचा उत्सव दररोज साजरा व्हायला हवा, अशी आग्रही भूमिका गर्जना न्यूजने मांडली आहे. निसर्गाची सर्वात सुंदर निर्मिती असलेल्या स्त्रीचा प्रवास हा बालपण, तारुण्य ते वार्धक्य अशा संघर्षाने भरलेला असतो. या प्रवासात ती आई म्हणून जी भूमिका बजावते ती खऱ्या अर्थाने वंदनीय आहे. इतिहासाची पाने उलटली तर आजही जिजाऊंचा शिवबा, रमाईंचे बाबासाहेब आणि सावित्रींचे ज्योतिबा असा उल्लेख अभिमानाने केला जातो. कारण या महापुरुषांच्या यशामागे या महान स्त्रियांचे संस्कार आणि खंबीर साथ होती. झाशीची राणी लक्ष्मीबाई पासून ते आधुनिक काळातील कल्पना चावला आणि आजच्या भारताच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांच्यापर्यंत प्रत्येक महिलेने हे सिद्ध केले आहे की जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. मात्र एकीकडे आपण स्त्रीला आदिशक्ती आणि जगतजननी म्हणतो, तर दुसरीकडे आजही समाजात स्त्रीसाठीची परिस्थिती अत्यंत क्लेशदायक आहे. स्त्री भ्रूण हत्या, हुंडाबळी आणि कोवड्या मुलींवर होणारे अमानवीय अत्याचार पाहता आज स्त्री सुरक्षित आहे का, हा प्रश्न अंगावर शहारे आणणारा आहे. जर खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा करायचा असेल तर केवळ 8 मार्चला शुभेच्छांचे मेसेज न पाठवता वर्षाचे 365 दिवस प्रत्येक स्त्रीमध्ये आपली आई आणि बहीण पाहण्याची दृष्टी समाजाने विकसित करणे गरजेचे आहे. स्त्री ही प्रेम आणि संस्काराचा अनमोल ठेवा आहे, पण तिच्यावर होणारे अन्याय जर थांबले नाहीत तर ती कालीचे रूप धारण करायलाही मागे पुढे पाहणार नाही. त्यामुळे स्त्रियांचा केवळ भाषणात सन्मान करण्यापेक्षा त्यांच्या सुरक्षिततेचा आणि आदराचा सोहळा दररोज साजरा करणे हाच जागतिक महिला दिनाचा खरा अर्थ ठरेल. वृत्त संकलन विभाग, गर्जना न्यूज.